रावसाहेब, आणखी एक राज्यातला विषय आहे की जे एकूण जातीपातीचं राजकारण सुरू आहे त्यावर शरद पवार असं म्हणतात की राज्यातली सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते, चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात शरद पवारांचं हे विधान म्हणजे एक्स ला वाय, वाय ला एक्स सारखं असं. मग मोदी काय करतायत, अमित शहा काय करतायत? राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे. हे भारताची एक्स वाय झेडच आहे ना केलेली त्यांनी. मी दुसरा शब्द वापरणार नाही. भारताच्या राष्ट्रभक्तीची, हिंदुत्वाची त्याने एक्स वाय झेडच केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल. शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर. तुमच्यात असे तुल्यजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत ही तुमची पोटदुखी आहे. ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला एक दिशा द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात पण अजून तुम्हाला मोदीने पंतप्रधानपदी चिटकवलंय म्हणून तुम्ही नेत्या. तुम्ही काय सहकर्तृत्वावर झालेले नाही. तुम्हाला मोदीने जसं पूर्वीच्या काळामध्ये सरकारी खात्यात चिटकवायचे मंत्री वगैरे, मुख्यमंत्री ओळखीने, याला पोस्टात चिटकवलं, याला PWD मध्ये चिटकवलं, तसं त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात चिटकवलंय म्हणून तुम्ही नेत्या. यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, शरद पवारांपर्यंत ही नेतृत्व जनतेने निर्माण केली. ही कर्तबगार नेतृत्व, लक्षात घ्या. चिटकवलेले नेतृत्व नाही तुमच्यासारखे. नोकऱ्या चिटकवतात तशा सोडून द्या. चला हिंदी की बात बोलिए. जाऊ द्या क्या हिंदी. मग देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं याच्यावरती आहे? सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा आरोग्याचा विषय मान्य नाही का? लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात. त्यांचा आणि साहित्य संघाचा संबंध काय? काय तो भूखंड पण जातोय आमचा. मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था आहेत आणि त्यांच्या जागा मोक्याच्या जागी आहेत, तिथे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे बिल्डर राजकीय लॉबी आहे, त्यांचं लक्ष. त्याच्यामध्ये साहित्य संघ, मुंबई मराठी पत्रकार संघाची आझाद मैदानाची जागा, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जागा. बरं, इथे हे सगळे लोक घुसून मराठी माणसाच्या या शिवाजी मंदिर या सगळ्या जागांवरती अशा पद्धतीनं हळूहळू गोगलगाईच्या पायानं कब्जा करून लोकशाहीचं नाव घेऊन हे कधी झाले मतदार साहित्य संघाचे? कसलं पॅनल? कोण आहे ते? कोणती लॉबी? भालेरावांच्या नावानं ज्यांनी साहित्य संघ स्थापन केला त्यांच्या नावाने एक पॅनल डुप्लिकेट उभं करून बोगस मतदार निर्माण करून साहित्य संघाची जागा तुम्ही ताब्यात घेताय. मराठी माणसाच्या अस्मितेची जागा आहे. पत्रकार संघाच्या जागेवर सुद्धा लक्ष आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब डेव्हलपमेंटच्या नावाखाली मला मी आता सांगतोय, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही प्रतिष्ठित संस्था आहे. दादर सार्वजनिक वाचनालयाची इमारत, या सगळ्या जागांवर हे जे फडणवीस यांच्या भोवती जे कोंडाळ्या बिल्डरांचे अमराठी त्यांचं लक्ष आहे. अत्यंत धोकादायक असा विषय आहे, गंभीर विषय आहे. आणि यासाठीच उद्धव ठाकरेवर राज ठाकरे यांना एकत्र येऊन लढावं लागतं.